तर हाय हॅलो गाई, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आता मी करते संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर हे बघा, इथं घेतले मी तांदूळची भाजी, मिरची आणि लसूण. तर आता उपवास सोडण्यासाठी मी 2 भाज्या बनवणार आहे. तो तुम्हाला मी दाखवते. आज चतुर्थी आहे ना, तर हे बघा लसूण टाकून घेतला. लसूण चांगला आपल्याला रेड होऊ द्यायचा आहे. आणि हिरवी मिरची, तिखटवाली हिरवी मिरची घ्यायची चांगली अशी तडतड हे झाली पाहिजे. आणि मग आपली हिरवी मिरची अशी हे झाली, चांगली भाजली, आपला लसूण चांगला लाल लाल दिसायला लागला तर त्याच्यामध्ये आपल्याला घालायची ही तांदूळची भाजी. बघू शकता. तर आपल्याला ही चांगली भाजी मिक्स करून घ्यायची आता. आणि तुम्ही म्हणत असेल की कढईमध्ये करत नाही भाजी, तव्यात का करते, तर तुम्ही अशी भाजी करून बघा. तव्यामध्ये खूप टेस्टी लागते, चवदार लागते. तुम्ही एक पोळी जास्त खा. तर बघत राहा तुम्ही मी कशी बनवते, आणि अशी तुम्ही पद्धत करून बघा, छान लागते. आणि तुमच्याकडे कशी पद्धत आहे करायची ते पण मला सांगा कमेंटमध्ये. आमच्याकडे अशी बनवतात. आता याच्यात टाकायचं मीठ चवीनुसार, जसं लागतं. खूप मीठ नाही टाकायचं, कारण ती भाजी शिजून ना थोडीशी होती तर मग खारट होऊन जाते. त्याच्यामुळं थोडंसंच मीठ टाकायचं. नाही तर तुम्ही खूप टाकाल, ती भाजी दिसते खूप मोठी, पण होती तेव्हा खूपच छोटीशी होती. तर चांगली हलवून घ्यायची तिला. गॅस थोडा फास्ट करायचा. लसूण आणि हिरवी मिरची पूर्ण एकत्र झाली पाहिजे. आणि तुमच्याकडे जर शेंगदाण्याचं थोडंसं कुठं असेल तर तुम्ही टाकू शकता. ऑप्शनल आहे ते, टाकलं तर टाकायचं, नाही तर नाही, असं काही नाही. आता माझ्याकडं होतं थोडंसं म्हणून मी टाकलं. असंच होऊ द्यायचं. मी भेटते 5 मिनिटांनी. तर बघू शकता गाईस तुम्ही, कसली भारी आपली भाजी झालेली आहे. तुम्ही करून बघा, खूप टेस्टी लागते. साधी आणि सिंपल आणि खायला टेस्टी अशी ही भाजी बनवली मी. आणि इकडं पनीरची तयारी करून घेतली. पनीर मसाला बनवायचा आहे आपल्याला, तर तुम्ही पनीर मसाला पण बनवायचा. आता आपली ही भाजी रेडी आहे. चला तर मी भेटते तुम्हाला 5 मिनिटात. तर आता आपल्याला करायची पनीरची भाजी. तर आपण पनीर छोटे छोटे कट करून घेतले. तुम्हाला जसे लागतात तसे कट करू शकता. मी ह्या साईजमध्ये कट केले. इथे मी टोमॅटो, कांदा आणि लसूण चांगलं तव्यावर भाजून घेतलं आहे. आणि इथं खूप सारी कोथिंबीर. तर आपण आता याची पेस्ट करून घेऊ. मस्त बारीक अशी पेस्ट करायची. भेटते तुम्हाला. आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही. आणि ह्या तेलामध्ये आपल्याला चांगलं तापलं का थोडंसं, मग आपल्याला पनीर थोडंसं तळून घ्यायचं आहे. तर असं पनीर टाकून घ्यायचं आहे तेलात. आपलं तेल खूप गरम झालं आहे, मला भीती वाटते. तेल टाकलं ना तेव्हा मला कोणाचे फोन येतात. तर ते तेल एवढं गरम होऊन गेलं होतं. असं आपल्याला चांगलं पनीर मस्त फ्राय करून घ्यायचं आहे, ब्राऊन होण्यापर्यंत. तर गोल्डन ब्राऊन झालं ना, मग त्याच्यावरती थोडंसं असं मीठ घालायचं आणि थोडंसं असं लाल तिखट घालायचं. जास्त नाही, आपल्याला मसाला टाकायचाच आहे ना, थोडंसंच घालायचं. आणि आता याला आपण थोडंसं परतून घेऊ. तर आपलं चांगलं पनीर फ्राय झालं आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी थोडीशी हळद पण टाकली होती, तुम्हाला सांगायचं विसरली. तर हे आपल्याला ना असं थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे पनीर. पाण्यात काढून घ्यायचं, मी काढून घेते. तर बघू शकता आपलं पनीर कसलं भारी झालं आहे.
आणि आपल्याला आता याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे. ह्याच तेलामध्ये, ज्या तेलामध्ये आपण पनीर भाजून घेतलं आहे ना, आपल्याला त्याच तेलात मसाला टाकायचा आहे. हो, हे खोला हो 2 मिनटं. आणि हा असा मसाला त्याच्यात टाकून घ्यायचा आहे. पण असा पूर्ण मसाला टाकला आहे जो मी तुम्हाला दाखवला होता, टोमॅटो, कांदा, लसूण, कोथिंबीर. आणि तो आपल्याला ना त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. त्याचा जोपर्यंत चांगला वास सुटत नाही ना, त्याच्यात आपल्याला काहीच कच्चं लागलं नाही पाहिजे. त्याच्यात आपण एक लाल तिखट 1 चम्मच टाकणार आहोत. आणि आपल्याकडे एक असाच चिकन मसाला होता तो टाकणार आहोत. आणि बघा, हा पनीर मसाला आहे, पनीर मसाला पण टाकणार आहोत. असा पनीर मसाला टाकला आहे. आता हे आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. आणि हे मसाले आपल्याला चांगले शिजू द्यायचे, त्याच्यात चांगले म्हणजे तेल सुटेपर्यंत. आणि तसंच तुम्ही लगेच 1 चम्मच मीठ पण घाला. आणि त्याला आता चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं. तर तुम्ही बघू शकता आपला मसाला चांगला भाजून झाला आहे. तर आपण आता हे पनीर घ्यायचं आहे. हे आपण चांगलं स्वच्छ पाण्यामध्ये ठेवलेलं होतं. आता ते पाण्यासकट आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे. आणि त्याच्यावरच आपल्याला टाकायचं आहे हे मटर. आता तुम्ही म्हणाल तुझा मटरचा कलर असा कसा, तुम्ही त्याला उकळून घेतलं आहे गरम पाण्यामध्ये थोड्या वेळ, म्हणून ते तसं झालं. आता ते कसे झाले ते तुम्ही मला कमेंट करून सांगा कसं काय झाले म्हणून. आणि हे बघा आपलं मटर पनीर जमतं का मला तर नक्की सांगा. आणि कसं झालं आहे ते पण मला सांगा. अजून बाकी आहे, दाखवतेच मी तुम्हाला, बघत राहा तुम्ही. तर बघू शकता गाईस आपली भाजी कशी झाली आहे, भारी मटर पनीरची भाजी. आणि मी बरोबर केली आहे का काय त्याच्यात टाकायचं राहून गेलं आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी नेक्स्ट टाईम तशी पण बनवाल. ठीक आहे, तर चला मग भेटते मी तुम्हाला. बाय. अशा पोळ्या पण करून घेतल्या छान बघा मी. तर आता तुम्ही म्हणणार की डब्बा कोणासाठी भरते, तर माझ्या छोट्या बहिणीला पनीर आवडतं. तर मग ती इथं जवळच राहते, तर तिला मी आता म्हटलं तुला थोडीशी पनीरची भाजी देते. मग तिच्यासाठी थोडीशी पनीरची भाजी देते, तुम्हाला भेटवते नंतर. तर हॅलो गाईस, तुम्ही बघू शकता मी कुठे आली. माझ्या पिल्लूला भेटायला आली आहे, माझ्या गोल्याला भेटायला आली मी. तर तुम्ही म्हणणार हा गोल्या कोण, तर हा गोल्या माझ्या छोट्या बहिणीचा मुलगा आहे. कशा आहे गोल्या? हाय कर, हाय कला. तर इकडे टीव्ही बघतोय तो. आणि मी आली तर आता झोपेतून उठलाय, तर एकदम सरप्राईज झालाय तो. बघतोय काय कोणाशी बोलती माऊ. हे माझं बाळ आहे छोट. कसं माझं बाळ आहे मला कमेंट करून नक्की सांगा की माझं गोल्या कशा आहे. हा माझ्या गोल्या आहे. गोल्या गाणं म्हणून दाखव. म्याव म्यावचं गाणं म्हण. म्याव 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 म्हण. तर बघा गाईस, मी आली होती माझ्या बहिणीकडे. मी बनवली होती आज पनीरची भाजी, तर मग मी तिच्यासाठी घेऊन आली होती. तर बघत राहा माझा ब्लॉग असंच कंटिन्यू. तर बघू शकता मग मी आली माझ्या बहिणीच्या घरून आणि मग जेवायला बसली उपवास सोडायला. तर या सगळे जेवण करायला आणि मला कमेंट करून सांगा की ब्लॉग कसा वाटला. इथं बघा पनीरची भाजी, भात, पोळी, नंतर तांदूळक्याची भाजी आणि ती घोळाची भाजी असं जेवण होतं.
तर चला बाय, गुड नाईट. नक्की सांगा मला कमेंट करून व्हिडिओ कसा होता, शेअर करा, सबस्क्राईब